मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या चॅनलवरती फॅन्टॅसी क्रिकेट मराठीमध्ये. परत एकदा रविवारच्या दिवशी एक मुकाबला होणार आहे पंजाब किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोरमध्ये. आता ही मॅच फ्रायडेच्या दिवशी झाली होती, जी पावसामुळे खंडित झाली आणि फक्त 14 ओव्हरची मॅच खेळवण्यात आली, ज्यामध्ये पंजाब किंग्सचा विजय झालेला होता आर सी बीच्या होम ग्राउंडवरती. पण आता ही मॅच जी होणार आहे एक दिवसानंतर परत, ती पंजाब किंग्सच्या होम ग्राउंडवरती होणार आहे चंडीगडमध्ये, जिथे पंजाब किंग्सचा रेकॉर्ड खराब आहे. आता बघणं गरजेचं आहे की उद्या आर सी बी आपल्या पराभवाचा बदला घेते का ते. ही मॅच होणार आहे पंजाब क्रिकेट असोसिएशन स्टेडियम चंडीगडमध्ये. हे स्टेडियम जे आहे हे बॅटिंग फ्रेंडली स्टेडियम आहे, पण जशी जशी मॅच प्रोग्रेस होते त्यामुळे हे पिच हळूहळू स्लो होत जातं आणि सेकंड हाफमध्ये स्पिनर जे आहेत ते गेममध्ये येतात. पण उद्याचा जो गेम आहे तो डे गेम असणार आहे, त्यामुळे उद्याच्या गेममध्ये काय होतं हे बघणं इंटरेस्टेड असेल. टीम कंपॅरिझन जर आपण बघितलं तर पंजाब किंग्सने 8 मॅचेस जिंकलेल्या आहेत, आर सी बीने 10 मॅचेस जिंकलेल्या आहेत. पण सध्याची पंजाब किंग्सची टीम खूप वेगळी खेळते, खूप चांगली खेळते. ग्राउंडमध्ये जर बघाल तर टोटल मॅचेस झालेले आहेत 7. ॲव्हरेज स्कोर आहे 170 प्लसचा. बॅटिंग पहिली करणारी टीम जिंकले 4 वेळा, सेकंड करणारी टीम जिंकले 3 वेळा. स्कोरिंग पॅटर्न 150हून कमी रन 2 वेळा झालेत. 150 ते 169 रन 0 वेळा झालेत. 170 ते 189 रन परत एकदा 2 वेळा झालेत आणि 190हून अधिक रन 3 वेळा झालेत. बॉलर्स कशा प्रकारे परफॉर्म करत आहे स्टेडियमवरती. टोटल मॅच झाले 7. पेसर्सला विकेट भेटले 69, स्पिनर्सला विकेट भेटलेले आहेत 26. आता आपण आर सी बीची प्लेइंग 11 बघूया. रजत पाटीदार कर्णधार, फिल सॉल्ट, विराट कोहली, लियम लिव्हिंगस्टन. कदाचित उद्याच्या मॅचमध्ये लियम लिव्हिंगस्टनला बाहेर बसून दुसरा कोणतरी प्लेयर खेळू शकतात. जितेश शर्मा, टीम डेव्हिड, कृणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार, सुयश शर्मा, जॉश हेजलवूड आणि यश दयाल. आणि इम्पॅक्ट प्लेयर म्हणून येऊ शकतात देवदत्त पडिक्कल, जे की लास्टची मॅच नव्हते खेळले होते. त्यानंतर पंजाब किंग्स श्रेयस अय्यर, प्रियांश आर्या, प्रभसिमरन सिंग, जॉश इग्निस, मेयल वधेरा, शशांक सिंग, ग्लेन मॅक्सवेल शेवटची मॅच नव्हते खेळले, ह्यांच्या जागी मार्कस टॉयनिस खेळलेले होते. पण उद्याची मॅच कदाचित ग्लेन मॅक्सवेल आणि मार्कस टॉयनिस दोघेही खेळू शकतात. त्यानंतर मार्को यॅन्सन, झेवियर बॅरलेट, अर्शदीप सिंग आणि युजवेंद्र चहल. इम्पॅक्ट प्लेयर म्हणून येऊ शकतात सुयांश हेगडे किंवा प्रवीण दुबे. त्यानंतर आता आपण आर सी बीचे इंडिव्हिज्युअल प्लेअरचे स्टेट्स जाणून घ्यायला सुरुवात करूया. विराट कोहली गेल्या मॅचमध्ये फक्त 1 रन केलेलं होतं, त्याच्या आधी 62-22, 67-7-31. पंजाबच्या अगेन्स्ट 17 मॅचेसमध्ये 687 रन आहेत, ॲव्हरेज आहे 137चा. या वेन्यूवरती खेळले नाही आहेत. फिल सॉल्ट गेल्या मॅचमध्ये हे सुद्धा फ्लॉप झालेले 4 रन फक्त, त्याच्या आधी 65-37, 4-14-32. पंजाबच्या विरुद्ध 4 मॅचेस 126 रन, ॲव्हरेज आहे 42चा. या वेन्यूवरती अजून खेळलेले नाही आहेत. देवदत्त पडिक्कल लास्टची मॅच खेळले नव्हते, त्याच्या आधी 40 रन, 1 रन, 37 रन, 4 रन, 27 रन. गेल्या 8 मॅचेसमध्ये पंजाब विरुद्धच्या 178 रन, ॲव्हरेज आहे 22चा. रजत पाटीदार रिसेंटमध्ये लास्टच्या मॅचमध्ये 23 रनची इनिंग खेळली, त्याच्या आधी 25, 64, 12, 51, 34. पंजाबच्या अगेन्स्ट 5 मॅचमध्ये 150 रन, ॲव्हरेज आहे 30चा. त्यानंतर लियम लिव्हिंगस्टन फॉर्म काही अजिबात चांगला नाही, फक्त 150, बाकी सर्व सिंगल डिजिट स्कोर आहेत ऑलमोस्ट. 2 मॅचमध्ये 29 रन पंजाब विरुद्ध, 14चा ॲव्हरेज. व्हेन्यूमध्ये 4 मॅचमध्ये 66 रन, 22चा ॲव्हरेज. गेल्या वर्षी पंजाबकडूनच खेळत होते. बॉलिंगमध्ये पण फक्त एका मॅचमध्ये 2 विकेट आहे, बाकी सर्व विकेटलेस. जितेश शर्मा गेल्या वर्षी हे सुद्धा पंजाबमधून खेळत होते. रिसेंटमध्ये 2 रन, 3 रन, 40, 33, 12. पंजाब विरुद्ध 1 मॅच 2 रन, ॲव्हरेज 2चा. व्हेन्यूमध्ये 6 मॅच 91 रन, ॲव्हरेज 15चा. त्यानंतर कृणाल पांड्या बॅटिंगचा फॉर्म अजिबात चांगला नाही आहे. पंजाबच्या विरुद्ध 16 मॅच 204 रन, ॲव्हरेज 22चा. व्हेन्यूमध्ये 1 मॅच 7 रन. बॉलिंगमध्ये पण गेली मॅच विकेटलेस, त्याच्या आधी 1-0, 4-0, 0-3. पंजाबच्या विरुद्ध 16 मॅच 9 विकेट, बॉलिंगचे ॲव्हरेज आहे 40. व्हेन्यूमध्ये 11 मॅचमध्ये फक्त 2 विकेट आहेत. त्यानंतर टीम डेव्हिड गेल्या मॅचमध्ये ज्यांनी हाफ सेंचुरी केलेली होती, टीम डेव्हिड 50, 37, 1, 32, 22. 4 मॅचमध्ये पंजाब विरुद्ध 108 रन, ॲव्हरेज आहे 108चा. व्हेन्यूमध्ये 1 मॅच 14 रन, ॲव्हरेज आहे 14चा. भुवनेश्वर कुमार बॉलिंगमध्ये 2 विकेट, 1 विकेट, 2, 1, 1, 1. पंजाब विरुद्ध 16 मॅच 21 विकेट, ॲव्हरेज आहे 20चा. व्हेन्यूमध्ये 1 मॅच 2 विकेट, ॲव्हरेज आहे 16चा. जॉश हेजलवूड गेल्या मॅचमध्ये 3 विकेट घेतलेल्या होत्या पंजाब विरुद्धच्याच, त्याच्या आधी 1-0, 2, 1, 3. पंजाबच्या विरुद्ध 3 मॅच 3 विकेट, व्हेन्यूमध्ये अजून खेळलेले नाही आहेत. त्यानंतर यश दयालने गेल्या मॅचमध्ये विकेटलेस गेलेले होते, त्याच्या आधी 1 विकेट, 1 विकेट, 2 विकेट, 0 विकेट, 2 विकेट.
पंजाबच्या विरुद्ध 3 मॅच 1 विकेट, बॉलिंगचा ॲव्हरेज आहे 63, व्हेन्यूमध्ये खेळले नाही आहेत. सुयश शर्मा 0 विकेट, 0-1-0-0-1. पंजाबच्या विरुद्ध 2 मॅच 1 विकेट, ॲव्हरेज 51, व्हेन्यूमध्ये अजून खेळले नाही आहेत. पंजाबची टीम बघूया. प्रियांश आर्या 16 रन, 22 रन, 36 रन, 103 रन, 0 रन, 8 रन. एक मॅचमध्ये 16 रन RCBच्या विरुद्ध गेली मॅच झाली. व्हेन्यूमध्ये 4 मॅच 146 रन, 36चा ॲव्हरेज. प्रभा सिमरन सिंग थोडीशी रिस्की क्रिकेट खेळत आहेत. 13, 30, 42, 0, 17, 69. RCB विरुद्ध 5 मॅच 97 रन, ॲव्हरेज 19चा. व्हेन्यूमध्ये 8 मॅच 122 रन, ॲव्हरेज केवळ 15चा. श्रेयस अय्यरचे आकडे बघून तुम्ही हैराण व्हाल. व्हेन्यूवरचे रिसेंटमध्ये 7, 0, 82, 9, 10, 52, 97. व्हेन्यूमध्ये RCBच्या अगेन्स्ट 13 मॅच 380 रन, 31चा ॲव्हरेज. पण व्हेन्यूमध्ये 3 मॅच 19 रन, फक्त 6चा ॲव्हरेज. जॉस इग्निस रिसेंट 14-2, एका मॅचमध्ये 14 RCB विरुद्ध, व्हेन्यूमध्ये एक मॅचमध्ये 2 रन फक्त. नेहल वाधेरा गेल्या मॅचमध्ये फार चांगली खेळी केलेली होती RCB विरुद्ध. रिसेंटमध्ये 33, 10, 27, 9, 62, 43. RCBच्या अगेन्स्ट 3 मॅच 106 रन, ॲव्हरेज आहे 106चा. व्हेन्यूमध्ये 3 मॅच 81 रन, ॲव्हरेज आहे 27चा. त्यानंतर ग्लेन मॅक्सवेल जर उद्या खेळले तर बॅटिंगमध्ये फॉर्म काही चांगला नाही आहे, पण एक ऑलराऊंडर परफॉर्मन्स कधीही देऊ शकतात. RCB विरुद्ध 5 मॅच 58 रन, व्हेन्यूमध्ये 3 मॅच 38 रन. बॉलिंगमध्ये 1 विकेट, 0-1-0-1. RCB अगेन्स्ट 5 मॅचमध्ये 4 विकेट आहेत, व्हेन्यूमध्ये 3 मॅचमध्ये 2 विकेट आहेत. शशांक सिंग रिसेंटमध्ये 1, 18, 2, 52, 10, 44. RCBच्या अगेन्स्ट 4 मॅच 67 रन, 22चा ॲव्हरेज. व्हेन्यूमध्ये 8 मॅच 184 रन, 36चा ॲव्हरेज. मार्को यॅन्सन रिसेंटमध्ये 1, 5, 34, 3. RCBच्या अगेन्स्ट 2 मॅचमध्ये 0 रन, व्हेन्यूमध्ये 3 मॅचमध्ये 38 रन, 19चा ॲव्हरेज. बॉलिंगमध्ये मात्र 2 विकेट, 3 विकेट, 1-0-1-1. व्हेन्यूमध्ये 3 मॅच 8 विकेट, बॉलिंगचा ॲव्हरेज 8. व्हेन्यूमध्ये RCBच्या अगेन्स्ट आहे बॉलिंगचा ॲव्हरेज 8, व्हेन्यूमध्ये 3 मॅचमध्ये 4 विकेट. त्यानंतर अर्शदीप सिंग रिसेंटमध्ये 2, 1, 1-0-1-3. RCBच्या अगेन्स्ट 8 मॅच 8 विकेट, व्हेन्यूमध्ये 8 मॅच 10 विकेट. झेवियर बॅडले प्रत्येक मॅचमध्ये 1-1 विकेट भेटलेली आहे RCBच्या अगेन्स्ट, आणि व्हेन्यूवरती 1-1 विकेट आहे. मार्कस स्टॉयनिस जर उद्या खेळले 7, 34, 7, 1, 20. RCBच्या अगेन्स्ट 13 मॅच 274 रन, ॲव्हरेज आहे 34चा. व्हेन्यूमध्ये 2 मॅच 5 रन, ॲव्हरेज आहे 2.5चा. बॉलिंगमध्ये मात्र विकेटलेस आहेत प्रत्येक मॅचमध्ये. RCBच्या अगेन्स्ट 12 मॅच 1 विकेट फक्त, व्हेन्यूमध्ये 2 मॅच 0 विकेट. युजवेंद्र चहल रिसेंटमध्ये 2 विकेट, 4 विकेट, 1-0-0-1. RCBच्या अगेन्स्ट 8 मॅच 10 विकेट, व्हेन्यूमध्ये 4 मॅचमध्ये 5 विकेट. त्यानंतर आता आपण प्लेअरचे इंडिव्हिज्युअल स्टेट्स बघून घेऊया, मॅचअप्स बघून घेऊया. फिल सॉल्ट अर्शदीप सिंग 6 इनिंगमध्ये 2 वेळा आऊट केलेला आहे. मार्को यॅन्सन 5 इनिंगमध्ये 1दा आऊट केलं आहे. ग्लेन मॅक्सवेलने सुद्धा 2दा आऊट केलेला आहे. त्यानंतर भुवनेश्वर कुमारने प्रभसिमरन सिंगला 3 वेळा आऊट केलेला आहे गेल्या 6 इनिंगमध्ये, जो की ॲव्हरेज आहे फक्त 11चा. श्रेयस अय्यरला भुवनेश्वर कुमारने 2दा आऊट केलं आहे. कृणाल पांड्याने 1दा आऊट केलं आहे. जॉश हेजलवूडने 2दा आऊट केलं आहे. यश दयालने सुद्धा 1दा आऊट केलं आहे. त्यानंतर ग्लेन मॅक्सवेल जर खेळले तर कृणाल पांड्याने 4 वेळा आऊट केलं आहे, भुवनेश्वरने 2 वेळा आऊट केलं आहे. तर मित्रांनो, आता आपण आपली फॅन्टॅसी 11ची टीम बघून घेऊया. लक्षात घ्या, ही फायनल टीम नसेल. टॉस नंतर काही चेंजेस मी ह्यामध्ये नक्की करेन. स्वतः आपण फॅन्टॅसीची 11ची टीम बघून घेऊया. कॅप्टन आहेत विराट कोहली, वाईस कॅप्टन श्रेयस अय्यर. त्यानंतर फिल सॉल्ट, रजत पाटीदार, प्रियांश आर्या, मार्कस टॉयनिस, मार्को यॅन्सन, जॉस हेझलवूड, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल आणि अर्शदीप सिंग. सो ही माझी सध्याची टीम आहे. ह्यामध्ये मी काही चेंजेस करू शकतो. कदाचित मी वाईस कॅप्टन बदलू शकतो उद्याच्या मॅचमध्ये. सो नक्की तुम्ही टॉस नंतर लक्ष ठेवा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, ॲनालिसिस आवडलं असेल, हे सर्व बनवण्यासाठी भरपूर मेहनत लागते. व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू, धन्यवाद.